काय करता आजी? सोलापूरची चटणी करते शेंगाची. हा, त्याला काय काय घालणार आहे तुम्ही सांगा बरं जरा. लसूण, दाखवा आम्हाला. दाखवा दाखवा दाखवा. लसूण, जिरं आणि तिखट, मीठ त्यात घालून कुटायचं. त्याला उकळच लागते का तुम्हाला? उकळीतच करता, मिक्सरला करत नाही का? नाही, ती नाही करत. काय त्यालाच बरं लागते, त्यात बरं लागत नाही. अच्छा, आता कसं कसं करता सांगा बरं. आधी लसूण कुटायचं. हा, त्याच्यात लसूण चेचून घेताय का? हा, लसूण चेचला की नाही, पुन्हा चटणी घालायची, ती कुठून बाजू टाकायचं, वाळल्या शेंगदाणा कुठाचं वाळबड जवळ आणि त्याला ती मिसळून एकत्र करायचं. बर बर बर. आता लसूण चेचता का? हा, बर. आता हे मोठे उकळीत काय करायला लागल्या तुम्ही? आधी जिरं कुटायची, पुन्हा शेंगदाणा कुठून मोठं मोठं कुठून, पुन्हा चटणी मीठ मिसळून कुठून टाकायचं. बर बर. जिरे 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 कुटतात आजी. अगोदर कुठून घ्यायचं, लसणाने चटणी जाड होती लई, मग ती सुकू सुकू पाहिजे ना. पण निघाले त्याला थोडं निघालं. थोडे काढतात थोडे ठेवतात का तसं? आजींची स्टाईल बघा त्यांची कशी. सुपातलं कसं घेतलं त्यांनी काढून. असा सुगंध सुटलाय की बस चटणीचा. आत्ताच अजून तयार व्हायची आहे चटणी. आधी जिरे कुटून घेतलेत त्यांनी, भाजलेले शेंगा त्याच्यात घातल्या आणि आता ते शेंगदाणे बारीक झाल्यानंतर बघू आता काय घालतात त्या परत. अजून आजींना मिक्सरचं आवडत नाही बघा. चटणी आता काय घातलं? एकत्र घालून सगळं कुटायचं. लसूण घालून जास्त राहत नाही, बारीक. तिखट, मीठ आणि चेचलेला लसूण घातला आता त्यांनी त्याच्यात. सोलापुरी शेंगदाणे चटणी स्पेशल. हा बघा, एकदम बारीक करायचं नाही का ते? जरा जरा मोठं ठेवायचं. अच्छा, फार पावडर करायची नाही, जरा उघड सगळं काही. बघू आता कशी झाली बाबा चटणी. चटणी म्हणजे हाता मोठ्या दुकानात कशी जायची. हे बघा, वा वा वा. सोलापुरी स्पेशल शेंगा चटणी स्पेशल आजींनी केली आपल्यासाठी. शकुंतला आजी. म्हणजे केलं जरा थोडं लागते, बरोबर लागते, कसं लागते की कुठं बारीक झालं का नाही, कुठं बारीक झालं का नाही, बरोबर मोठं मोठं. छान छान चटणी आजींनी मस्त केली बघा. सोलापुरी शेंगदाणा चटणी.